अंबरनाथ पश्चिम तहसीलदार कार्यालय के सामने आज से आदिवासी समाज द्वारा आमरण उपोषण शुरू किया गया। आदिवासी समाज के सुनील आत्माराम वागे द्वारा दी गई जानकारी के अनुसार भूमाफिया आदिवासियों की जगहों पर कब्जा कर रहा है। ये जानकारी कई बार पत्र व्यवहार द्वारा संबंधित कार्यालयों को देने के बाद भी कोई कार्रवाई नहीं की। बता दें कि यह पत्र व्यवहार पिछले कई सालों से जारी है और अब तक प्रशासन ने आश्वासन के अलावा कोई ठोस कदम नहीं उठाया, जिसके कारण आदिवासी समाज को मजबूरन आमरण उपोषण का कदम उठाना पड़ा। मी राधा जाधव, आम्हाला तर न्याय मिळाल्याशिवाय आम्ही उठणार नाही। हो, आम्ही आमच्या वडिलांची जमीन, हक्काची जमीन आमच्या सातबाऱ्याची, याचा न्याय द्यावा। तसंच आम्हाला तसं लेखी द्यावा। लेखी आम्हाला तसं झालं तेव्हा आम्ही उठणार आहे, तेव्हा परत उठणार आहे। जेव्हा आम्हाला न्याय भेटत नाही तर आम्ही उठणार नाही। तर आम्ही सकाळपासून उपासनात बसलोय। अन्न खाऊन जेवणार नाही, पाणी पिणार नाही। आम्हाला जेव्हा आम्हाला हक्क मिळाला आम्हाला स्वतःचा तेव्हा आम्ही जेवण करू। हे जेवढे आहे तेवढे बसलेत, एवढ्या बाया सकाळपासून बसल्यात पुन्हा, कारण कोण आमची दखल घेत नाही। मी मुख्यमंत्र्यापासून आदिवासी मंत्र्यापर्यंत पत्र दिलेले आहेत, अर्ज विनंत्या केल्या आहेत। तहसीलदार साहेब असतील, नगर परिषद असेल, प्रांत अधिकारी असतील, यांना गेल्या काही महिन्यापासून 10 ते 15 अर्ज मी दिलेले आहेत की मौजे मोरवली सर्वे नंबर 47 या ठिकाणी माझ्या स्वतःच्या जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे, हे तत्काळ हटवा म्हणून। पण शासनाचा कुठल्याही प्रकारे मला प्रतिसाद मिळाला नाहीये। त्यामुळे आज मला माझ्या कुटुंबाला आणि माझ्या समाजाला घेऊन या ठिकाणी आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे। आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून उन्हातानात, उन्हाचं टेम्परेचर ही 35 ते 36 दरम्यान असताना कुठलाही अधिकारी येऊन या ठिकाणी आम्हाला सातवण घातलेलं नाहीये। अधिकारी आलेच नाही काही? अधिकारी आता आलेले, काय बोल ते बोलत होते का मुख्यमंत्री साहेब येणार आहेत, तुम्ही उपोषण मागे घ्या, आमची कारवाई चालू आहे। त्यांनी कारवाईचं पत्र काढलेलं आहे त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना। मी प्रकाश किसानशे। तर आज सुनील वागे हा पीडित आमचा आदिवासी बांधव, याच्या खासगी जमिनीवर काही पैसेवाले लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे। हा कार्यकर्ता एक सामान्य आपला आदिवासी समाजातील मंत्रालयापासून ते तहसीलदारांपर्यंत आजपर्यंत त्यांनी भरपूर पत्रव्यवहार केले, परंतु त्यांच्या पत्रव्यवहाराला शासनाने काही अजूनपर्यंत काही सहकार्य केलेलं दिसत नाहीये। म्हणून आम्ही पूर्ण माझा आदिवासी समाज बांधव त्यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही इथे आज आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे। तर सरकारने त्वरित लक्ष द्यावे या गोष्टीमध्ये, त्यांना सुनील वाघेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यात यावा अशी मी आमच्या आदिवासी बांधवाच्या वतीने नम्र विनंती करतो। अन्यथा आंदोलन याच्या व्यतिरिक्त अजून उग्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे आमचा शासनाला इशारा आहे। तर शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन आमच्या सुनील वाघेला लवकरात लवकर न्याय द्यावा ही नम्र विनंती।